प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकांना सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा। सध्या आमच्यावर पोलिसांनी निगराणी केली आहे, मात्र कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही सावधपणे योग्य वेळी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होऊ। या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नक्कीच म्हणजे प्रत्येक भारतीयाचा त्याला पाठिंबा असायला पाहिजे। जिनियन कन्सर्न आहेत, ते जिनियन क्वेश्चन्स आहेत त्यांनी जे उभे केले आहेत। म्हणजे एक एंटायर एज्युकेशन सिस्टम जे आहे हे अशा पद्धतीने गचाळ काम करत आहे आणि सरकारला प्रश्न विचारणारं कोणी नाही आणि सरकारची अरेरावी किंवा अहंकार जो आहे की जो कोणी प्रश्न विचारेल तो सरकार म्हणजे देशविरोधी देशद्रोही असं कसं होऊ शकतं। म्हणजे आम्ही आंदोलनामध्ये भाग घेऊ, नाही घेणार असं नाही, पण आधी कायदा वगैरे थोडंसं समजावून घ्यावं लागेल, त्या परिस्थितीला समजून घ्यावं लागेल, पण शेवटी आम्ही आमच्या पद्धतीने जनतेमध्येच कार्य करू असं आहे। दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या पॅलेट गन आणि खिळे लागलेल्या दंडुक्यांच्या वापरावरून वाद पेटलाय। या शस्त्रांचा आंदोलकांच्या चेहऱ्यावर केलेला मारा हा कायद्याचा थेट भंग असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी वरिष्ठ आत्मसमर्पित नक्षली नेता विकास नागपूर यांनी केली आहे। संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर आता माजी नक्षलवाद्यांनीही या मुद्द्यावरून राहुल गांधींच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे। जी काही गर्दी आहे आंदोलनामध्ये त्याला नियंत्रित करण्याचे काही नियम आहेत, काही कुछ शर्ते आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे पॅलेट गनचाही वापर करत असाल तर आधी गुडघ्याच्या खाली फायर करायचं, मग त्यानंतर समजा चेतावणी देऊनही ते थांबले नाहीत तर मग त्यानंतर अधिक बळाचा वापर करायचा। या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स जे आहेत, पण सरळ सरळ चेहऱ्यावरतीच मारा होतो किंवा अंगाखांद्यावरच सरळ वार होतो त्या दंड्याने खिळ्या असलेल्या, तर तोही कायद्याचं उल्लंघन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।